हाय, गुड मॉर्निंग. मी अनिता चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. शनिवारची सकाळ बघा, स्वच्छ धुवून वगैरे घेतलं आहे. स्पोर्च मस्त स्वच्छ धुतला आहे आणि गाड्यांना पण मी पाणी मारलं आहे थोडंसं. म्हटलं जरा बरं वाटत नाही का गाड्यांना पण. ही यशची गाडी आणि ही यशच्या पप्पांची गाडी. गाड्यांना पण मस्त पाणी मारून घेतलं आहे. स्पोर्च पण धुवून घेतला, तिकडं पाणी पण मारले, दारामध्ये स्वच्छ केलं एकदम दार. आणि आता बाहेर तर स्वच्छ केलंच आहे, पण आता आतमध्ये नाही केलं कारण यश अजून झोपलेला आहे. तो नाईट करून आला तर तो झोपला बघा. तिकडं अर्ध्या गोधडीवर झोपला आणि इकडं पण अर्ध्या गोधडीवर झोपला. मग कसं बिछाना उचलायचा. म्हटलं झोपू दे त्याला, थोडं रेस्ट करू दे, आराम करू दे जरा. आणि इकडं बेडशीट वगैरे बदललं आहे. आत्ताच बेडशीट काढले, बेडशीट टाकलं. फक्त आता झाडू मारायचा आहे. यश उठला की फक्त झाडू मारून घ्यायचा आहे. दरवाजा बंद करते. यश उठला की झाडू मारायचा आहे, बाकी काहीच नाही. धुणं वगैरे इथं भिजून ठेवलं आहे, धुणं धुवायचं आहे. आणि किचन वाटा तर स्वच्छच केलं. किचन वाट्याचं तर काही विशेष नाही आहे, मस्त आवरलं आहे. फक्त आता स्वयंपाक बनवायचं. कोमलचे पप्पा बोलले की आज जरी शनिवार सुट्टी आहे पण मला आज बाहेरचं काही खायचं नाही आहे, भाजीपोळीच बनव. पण गरम चपात्या, म्हणजे खूप दिवस झाले गरम चपात्या त्यांनी खाल्ल्याच नाही. कारण सकाळी 6:30ला डब्बा दिला की तो थंड होतो ना. 12 वाजेपर्यंत चपात्या थंड होतात, मग त्याच्यामुळे त्यांना गरम गरम चपाती खायलाच भेटत नाही. तर मला म्हणले की मस्त गरम गरम चपात्या बनव आणि वाटाण्याची भाजी बनव. तर चला आता मळते मी पीठ आणि बनवते वाटाण्याची भाजी. मी बनवते स्वयंपाक. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.